तर भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं ओबीसी समाज नाराज आहे। भुजबळांना मंत्री करा अन्यथा राजीनामा देऊ असा इशारा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला। भुजबळांना मंत्रिपद देऊन कार्यकर्त्यांवरचा अन्याय दूर करा असं देखील भुजबळ समर्थकांनी म्हटलंय। भुजबळ साहेबांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं त्यामुळे त्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। ही काय आपली भावना? भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज हा तीव्र नाराज झालेला आहे आणि त्यामुळे आता साहेब रात्री नाशिकमध्ये पोहोचलेले आहे। आज येवला आणि लासलगावलाही साहेब जाणार आहे आणि पुढे मग त्या येथील कार्यकर्त्यांसमोर चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ। साहेब जरी कार्यकर्त्यांशी वगैरे चर्चा करणार असले तरी आता आपले कार्यकर्ते म्हणून काय आपली भूमिका असणार आहे? आदरणीय भुजबळ साहेब हे संपूर्ण देशाचे ओबीसी नेते आहेत। भुजबळ साहेब मंत्री व्हावा ही त्यांच्या कुटुंबाची इच्छा नसून पूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य ओबीसी जनतेच्या मनातली इच्छा आहे। सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे साहेबांना लवकरात लवकर महायुती सरकारने मंत्री करावे आणि सर्व कार्यकर्त्यांना जो अन्याय झाला तो दूर करावा अशी आमची सगळ्यांची विनंती। तर खाते वाटप बाकी मात्र आता साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश करा अशी आपली मागणी। संपूर्ण मोठ्या समाजाचा विरोध असताना साहेबांना निवडून दिलं त्या जनतेचा विश्वासघात या निमित्ताने झाल्यासारख्या आमच्या भावना आहेत। आदरणीय साहेब आता जो आदेश देतील तो आम्हाला मान्य राहील, अन्यथा साहेबांच्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष आमचा सगळा जिल्हा या ठिकाणी राजीनामा देणार आहे। विशाल कोल्हेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। आणि एक महत्त्वाची बातमी आहे, भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना आता पक्षाकडून कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। लोकसभा त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा आरोप रणजितसिंह मोहिते पाटलांवर आहे। 7 दिवसामध्ये लेखी स्वरूपामध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश भाजपने दिले आहेत। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। तर रणजितसिंह मोहिते पाटलांकडून काल रात्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली आहे।